student, you are welcome to my Atulit English Academy. Today in this video we are going to learn here part first, degree. Degree is one kind of sentence that is we use in a transformation. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे वाक्य बदल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक वाक्यांचे ट्रान्सफॉर्मेशन बघितले आहे. विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये डिग्री हा व्याकरणामधला ग्रामरमधला अत्यंत महत्वाचा भाग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की जसं शरीराचं सौंदर्य हे मेकअप आणि त्याच्या जोडीला कपडे, त्याचबरोबर ऑर्नामेंट्स, विविध प्रकारचे आभूषण दागिने वापरून आपण जसं शरीराला सौंदर्यवान बनवतो, आपल्या देखणेपणामध्ये आपल्या सुंदरतेमध्ये भर टाकतो. इन द सेम वे इफ यू वांट टू रीच युअर लँग्वेज, then you should have to use the different type of sentences in your writing skill, in your writing or in your speech. आपल्या बोलण्यांमध्ये, आपल्या लेखनांमध्ये भाषेच्या सौंदर्यासाठी आपण इंग्रजीमध्ये विविध प्रकारच्या वाक्यांची भर जर घातली तर जसं शरीराला दागिने सुंदर बनवतात, देखणे बनवतात, आकर्षक बनवतात, इन द सेम वे युअर लँग्वेज should become there attractive, charmful, and also your language should be more attentive. If you want to become your language more attentive, then you should have used different type of sentences in your speech and in your writing. जसं आपल्या बोलण्यामध्ये विविध प्रकारची वाक्य असायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, डिग्रीमध्ये आपण, डिग्री म्हणजे तरतमभाव, हे जी डिग्री आहे या डिग्रीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या डिग्रीचा अभ्यास करायचा आहे. एक पहिली जी डिग्री आहे नंबर 1 पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री, या पॉझिटिव्ह डिग्रीला आपण स्थिर भाव म्हणतो. दुसरी डिग्रीचा जो प्रकार आहे तो कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. COMPARATIV, कंपॅरेटिव्ह डिग्री. या कंपॅरेटिव्ह डिग्रीला मराठीमध्ये तरभाव म्हणतात. तर तिसरा प्रकार जो आहे याच्यामधला सुपरलेटिव्ह डिग्री, SUPERLATIVE, सुपरलेटिव्ह डिग्री. याला जो सुपरलेटिव्ह डिग्री जी आहे हे याला तम भाव म्हणतात. तम भाव असे डिग्रींचे पॉझिटिव्ह डिग्रीसाठी आपण PD वापरू, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री याला आपण शॉर्ट फॉर्म CD वापरू आणि सुपरलेटिव्ह डिग्री याला आपण SD वापरू. नाउ वी आर गोइंग टू हियर व्हेन अँड हाऊ टू यूज द पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री ऍट फर्स्ट. पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर आपल्याला कसा करायचा असतो. त्याच्या आधी डिग्रीमध्ये 2 व्यक्तींची तुलना होत असते. पॉझिटिव्ह डिग्री असेल, कंपॅरेटिव्ह डिग्री असेल, याचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या ठिकाणी 2 वस्तू, 2 व्यक्ती, जसं याच्यामध्ये पहिलं उदाहरण जर आपण पाहिलं तर हनी आणि शुगर अशी तुलना आहे. 2 व्यक्तींमध्ये तुलना असते, 2 वस्तूंमध्ये तुलना असते. हे इथे तिसऱ्या उदाहरणामध्ये 2 व्यक्तींमध्ये तुलना आहे, इथे 2 वस्तूंमध्ये तुलना आहे, इथे 2 फळांमध्ये तुलना आहे. म्हणजे जेव्हा 2 व्यक्ती, 2 वस्तू, 2 बाबी, 2 गोष्टी किंवा दोन्ही कुठल्याही 2 प्रकारच्या सबाबी असतील किंवा गोष्टी असतील तेव्हा त्याच्यामध्ये तुलना करायची असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करायचा असतो.
मग त्याच्यामध्ये कशामध्ये तुलना असू शकते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये? तर त्याच्यामध्ये वाक्यामध्ये जे दोन नामांमध्ये तुलना असू शकते, नाऊनमध्ये, आणि कशाच्या बाबतीत तुलना असू शकते? हे ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत असू शकते किंवा ऍडव्हर्बच्या बाबतीमध्ये असू शकते. ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब, विशेषण किंवा क्रिया विशेषण, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब यांच्या बाबतीमध्ये ही तुलना असू शकते किंवा केलेली असते. भाषेला सौंदर्य येण्यासाठी आपण विधानार्थीच वाक्य वापरायचं नाही, उद्गारवाचकच वापरायचं नाही, किंवा आणखी वाक्याचे जे प्रकार आहेत, प्रश्नार्थक वाक्य आहे, माहिती मिळवण्यासाठी आपण प्रश्नार्थक वाक्य वापरतो, भावना व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स वापरतो, विधानाचे वाक्य वापरतो. तशाच प्रकारे डिग्रीचे वापर आपण केल्यामुळे किंवा हे वाक्य आपण ट्रान्सफॉर्मेशनची वाक्य आपण वापरल्यामुळे भाषेला सौंदर्य येतं. म्हणून ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ होतो वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता बदल करणे, अर्थामध्ये बदल न करता. वाक्याचं जे मिनिंग आहे त्या मिनिंग मध्ये कुठलाही बदल न करता वाक्यामध्ये बदल करायचा, म्हणजे त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. आता नाउ लुक ॲट हिअर, हे जे तिन्ही वाक्य आहेत हे पॉझिटिव्ह डिग्रीचे आहेत. पहिलं वाक्य आहे हनी इज ॲज स्वीट ॲज शुगर. दुसरं वाक्य आहे ऍपल इज नॉट चीप ॲज मँगो. आणि तिसरं वाक्य आहे राज वर्क्स ॲज हार्ड ॲज मोहन. अशा प्रकारचे हे 3 वाक्य इथे आपल्याला दिसतात. आता या ठिकाणी हे जे 3 वाक्य आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत, याच्यामध्ये स्वीट हे विशेषण वापरलेलं आहे हनी आणि शुगरच्या बाबतीमध्ये, हे ऍडजेक्टिव्ह आहे. ऍपल इज नॉट ॲज चीप, हे सुद्धा चीप जे आहे हे मँगो आणि ऍपलच्या बाबतीमध्ये जी तुलना केलेली आहे, चीप हे विशेषण आहे. आणि इथे राज वर्क्स ॲज हार्ड ॲज मोहन, हे हार्ड वर्क, मेहनत, हे जे आहे हे ऍडजेक्टिव्ह आहे. हे पॉझिटिव्हचे 3ही वाक्य आहेत. आता या वाक्यांमध्ये आपल्याला जर तुलना करायची असेल, म्हणजेच या वाक्यांमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये कसा प्रश्न येईल, चेंज द डिग्री. म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये चेंज द डिग्री म्हणजे वाक्यामध्ये बदल करा, डिग्रीमध्ये बदल करा. मग हे पॉझिटिव्हचं आपण कंपॅरेटिव्ह केलेलं आहे. मग पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ज्याच्यामध्ये तुलना केलेली आहे त्याच्यातली सेकंड तुलना जी आहे ते आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे. म्हणजे इथे शुगर, हनी आणि शुगर अशी 2 तुलना आहे. हे बघा, हे याच्यामध्ये तुलना आहे आणि कशाच्या बाबतीमध्ये आहे, स्वीटच्या बाबतीमध्ये आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला सीडी मध्ये जर हे वाक्य करायचं आहे, म्हणजेच कंपॅरेटिव्ह मध्ये जर आपल्याला हे वाक्य करायचं आहे सीडी मध्ये, तर आपण शुगर पहिले घेऊया. शुगर. आता याच्यामध्ये बघा या दोघांमध्ये तुलना समान आहे. हे समान तुलना राहण्यासाठी आपण जर पॉझिटिव्हचं वाक्य, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल म्हणजेच त्याच्यात नॉट नसेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये नॉट टाकायचं. म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचा नकार नाही. म्हणून आपण पहिलं शुगर, नंतर टू बी चं रूप घेऊ इज, नंतर नॉट घ्या. त्याच्यानंतर जे विशेषण आहे याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म आपल्याला डिग्रीचे फॉर्म माहीत असणं गरजेचे आहे. जेव्हा आपण पार्ट ऑफ स्पीच हा एक व्हिडिओ बनवला, त्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये विशेषतः ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह हे 2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला डिग्रीचे 3 फॉर्म कसे तयार करायचे आहेत हे तुम्हाला तिथे जाऊन अभ्यासता येईल. म्हणजेच काय, डिग्री येण्यासाठी आपल्याला 3ही फॉर्म पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह माहीत असणं गरजेचे आहे. पण तरी आता इथे पॉझिटिव्हचा फॉर्म स्वीट आहे, कंपॅरेटिव्हचा फॉर्म जो आहे हा याला इया लागते, स्वीटर आहे, आणि सुपरलेटिव्हचा फॉर्म जो आहे हा स्वीटेस्ट आहे. असे 3 फॉर्म आहेत, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. म्हणजे जेव्हा परत एकदा एक मुद्दा मी तुम्हाला इथे सांगतो की जर हे ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह याचं प्रोनाउन्सिएशन 1 स्ट्रोक मध्ये जर होत असेल तर त्याला
कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये ER लागते, सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये EST लागते. जर समजा इथे ट्राय आहे तर इथे किंवा ट्राईड आहे, समजा भूतकाळी घेतला आपण ट्राईड विशेषण, तर इथे याच्यामध्ये याचा वन स्ट्रोक मध्ये उच्चार होत नाही, तर इथे मोर ट्राय लागेल किंवा ट्राईड, मोर ट्राईड, आणि इथे मोस्ट ट्राईड. म्हणजे आपल्याला सुपरलेटिव्हचे फॉर्म बनवताना, पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचे फॉर्म बनवत असताना वन स्ट्रोक मध्ये असेल तर त्याला ER लागते, वन स्ट्रोक मध्ये त्याचा उच्चार होत नसेल तर त्याला मोर लावायचं कंपॅरेटिव्ह मध्ये, आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट हे लावायचं. हा इथे एक भाग झाला. आता आपल्याला इथे पाहायचं आहे, याला ER प्रत्यय लागेल की शुगर इज नॉट स्वीटर, SWEETER, स्वीटर. त्याच्यानंतर दॅन हा शब्द घ्यायचा. दॅन म्हणजे चहापेक्षा अधिक, चहापेक्षा कमी, लेस दॅन, मोर दॅन आपण हा शब्द वापरतो. या ठिकाणी दॅन आहे, बरेचदा विद्यार्थी THEN देन हा शब्द वापरतात, म्हणून याच्यामधलं स्पेलिंग लक्षात ठेवायचं, दॅन. आणि जो पहिला कंपॅरिझन आहे इथे हनी, म्हणजे शुगर इज नॉट स्वीटर दॅन हनी. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे हनी इज ऍज स्वीट ऍज शुगर. हनी म्हणजेच मध आणि साखर हे दोनही पदार्थ सारखेच गोड आहेत. तर दुसऱ्याचा अर्थ असा आहे की शुगर इज नॉट स्वीटर दॅन हनी. शुगर जी आहे ही हनीपेक्षा जास्त स्वीट नाही आहे, म्हणजेच काय सारखे आहेत. म्हणजेच याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पॉझिटिव्ह मध्ये नकार नसेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये नकार टाका. आता दुसरं वाक्य बघा, ऍपल इज नॉट ऍज चीप ऍज मँगो. याच्यामध्ये नॉट आलेला आहे, मग याचं कंपॅरेटिव्ह मध्ये फॉर्म करत असताना, CD मध्ये फॉर्म करताना किंवा कन्स्ट्रक्टिव्ह वाक्य करताना कोणता बदल घ्यायचा? पहिले मँगो घ्यायचा. मँगो इज, आता आपल्याला इथे नॉट आहे म्हणून टाकायचं नाही, तो काढून टाकायचा. मँगो इज. आता हे या ठिकाणी चिप हे जे आहे याचा कंपॅरेटिव्हचा फॉर्म घ्या. मँगो इज चिपर, CHEAPER, चिपर. नंतर दॅन हा शब्द घ्या. पहिलं जे आहे ऍपल. त्याच्यानंतर कधी हे तुम्हाला क्रियापद डबल वापरण्याची गरज नाही, पण तुम्ही कंसामध्ये वापरलं तर चालेल. म्हणजेच मँगो इज चिपर दॅन ऍपल. वरच्या वाक्याचा अर्थ आहे की ऍपल हे मँगो इतकं चीप नाही आहे, म्हणजेच काय, महाग आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये आहे मँगो इज चिपर दॅन ऍपल. मँगो हा ऍपल पेक्षा चिपर आहे, म्हणजेच स्वस्त आहे. म्हणजेच याचा अर्थ, दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे. आपण इथे ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे, म्हणजे वाक्याचा बदल झाला. या पॉझिटिव्ह वाक्याचं कंपॅरेटिव्ह वाक्यामध्ये करत असताना आपण विशेषणाला ER लावलेला आहे. शिवाय याच्यामधला पहिला बदल नॉट होता तो आपण काढून टाकला. दुसरे बदल जे विशेष ऍज आहे, ऍज मध्ये असणारं जे विशेषण आहे त्याला ER प्रत्यय लावला आणि त्याच्यानंतर दॅन शब्द टाकला आहे. आणि जो आपला सब्जेक्ट होता त्याला आपण ऑब्जेक्ट केलेलं आहे. आता तिसरं वाक्य. आता या तिसऱ्या वाक्यामध्ये एक परत बघा, या तिसऱ्या वाक्यांमध्ये, दोन वाक्यांमध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद वापरलेले आहेत. इज वापरलेला आहे. तसं याच्यामध्ये कुठल्याच हे वर्क्स हे क्रियापद वापरलेलं आहे. आणि हे वाक्य ऍज मध्ये आहे. पॉझिटिव्ह डिग्री ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे ऍडजेक्टिव्ह जे असते किंवा ऍडव्हर्ब जे असते ते ऍज मध्ये असेल किंवा सो ऍज मध्ये असेल. म्हणजेच आता इथे आपल्याला हे वाक्य CD मध्ये जर करायचं असेल तर आपण मोहनची तुलना राजशी केली आहे किंवा राजची तुलना मोहनशी केलेली आहे. कशाच्या बाबतीत? हार्टच्या बाबतीत, मेहनत कशी करतो त्याच्या बाबतीमध्ये. तर आपण पहिल्यांदा मोहन घेऊया. मोहन
आता याच्यामध्ये नॉट नाही, आता आपल्याला याच्यात नॉट टाकायचा आहे आणि क्रियापदाला यस लागलेला असल्यामुळे आपण डज नॉट घेऊ. सहाय्यकारी क्रियापद डझंट करा, डज नॉट घ्या. म्हणजे मोहन डज नॉट वर्क. याचा यस निघून गेलाय, डज नॉट टाकला पण मोहन डज नॉट वर्क. आता इथे हार्ड, मोहन डज नॉट वर्क हार्डर, HARDER. नंतर ध्यान घ्या राज. अशा प्रकारे हा बदल होईल. म्हणजे इथे क्रियापदा हे नॉट टाकण्यासाठी आपण डज नॉट घेतलाय, नाहीतर काही वेळेस प्रश्न येईल की हा डज नॉट शब्द आला कुठून. तर याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद एम, इज, आर, वॉज, वेअर अशा प्रकारचं कुठलंही जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते नसल्यामुळे मूळ क्रियापद आहे आणि त्याला यस लागलेला असल्यामुळे आपण डज नॉट घेतला आहे. आणि ते सुद्धा आपण याच्यामुळे घेतलं आहे की याच्यामध्ये नॉट नव्हता किंवा नकार नव्हता, म्हणून आपण नकार टाकण्यासाठी त्याला सहाय्य करणार हे डज क्रियापद घेतलं. म्हणून मोहन डज नॉट वर्क हार्डर दॅन राज. आता याच्यानंतर आपण कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं ते बघूया. नाउ लुक ॲट दिस एक्झाम्पल. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य राम इज क्लेवर दॅन हरी. मग याच्यामध्ये यू कॅन सी हिअर इज द कंपॅरिझन बिटवीन राम अँड सेकंड इज हरी. आणि कशाच्या बाबतीत आहे? क्लेवर, क्लेव्हरर. राम इज क्लेव्हरर दॅन हरी, असं हे वाक्य आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हे वाक्य हे सीडीचं आहे. आता हे जर आपल्याला पीडी मध्ये करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर आपल्याला करायचं, तर हरी इज not as clever as Ram. पहिला नियम. दुसरा जो व्यक्ती आहे त्याला आपण सब्जेक्ट बनवलं, पहिला नियम. नंतर इज घेतलं, याच्यात नॉट नसल्यामुळे आपण नॉट टाकलं. तिसरा नियम ऍज मध्ये मूळ क्लेव्हरर याला जो ER लागलेला आहे, हा ER प्रत्यय काढून आपण मूळ पॉझिटिव्ह फॉर्म क्लेव्हर घेतला आणि त्याच्यानंतर ऍजच्या नंतर जो पहिला सब्जेक्ट आहे त्याला आपण ऑब्जेक्ट बनवू, म्हणजे शेवटी घेतलं. म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचा वाक्यरचना आपल्याला असं करता येईल की जो ऑब्जेक्ट आहे, हरी हा जो ऑब्जेक्ट आहे याला आपण सब्जेक्ट बनवलो. पहिल्यांदा ओ घ्या, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर जे काही टू बी रूप आलेलं असेल वाक्यामध्ये ते टू बी घ्या. त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये नॉट नसेल, हा म्हणजे हे नॉट, नो, नॉट हे कंपल्सरी आहे. म्हणजे कसं आहे का असेल त्याच्यामध्ये तर टाकू नका, नसेल तर टाका. म्हणजे हा ऑप्शनल आहे. म्हणजे ओ पहिला ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवा, नंतर टू बी रूप वाक्यामध्ये जे इज आहे ते घेतलं आपण. नॉट हे असेल नसेल याच्यावर ते डिपेंड आहे. याच्यानंतर नॉट साठी मी डॅश सोडून देतो. त्याच्यानंतर ऍज घ्या. ऍज मध्ये जे असेल तुमचं ऍडव्हर्ब असेल तर ऍडव्हर्ब आणि किंवा ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह घ्या. आणि त्याच्यानंतर परत ऍज घ्या. आणि त्याच्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट 1, वाटल्यास इथे सब्जेक्ट सेकंड केलं नाही, याला आपण असंच बनवू. ऑब्जेक्ट जो सब्जेक्ट आलेला आहे तो सब्जेक्ट घ्या. अशा प्रकारची सूत्रबद्धता आपल्याला पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना करता येईल. आणि सीडी बनवताना कसं करावं लागेल आपल्याला? उलट याच्या. म्हणजेच आता समजा सीडीचं आपण नंतर बघू. आता हे वाक्य बघा. धिस फिलिंग इज मच स्ट्रॉंगर दॅन एनी अदर थॉट. धिस फिलिंग इज मच स्ट्रॉंगर दॅन एनी अदर थॉट. आता हे पॉझिटिव्ह मध्ये आहे. पॉझिटिव्ह
डिग्रीचं वाक्य ओळखण्याची खूण कोणती? तर याचं उत्तर आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जे ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह वापरलेला असेल त्याला ER प्रत्यय लागलेला असतो, किंवा तो लागलेला नसेल तर मोर हे विशेषण आलेलं असते आणि त्याच्यानंतर दॅन शब्द आलेला असतो. म्हणजेच पीडी बरोबर सीडी ओळखण्याची खूण काय, तर सीडी बरोबर ER किंवा मोर आणि त्याच्यानंतर दॅन हे शब्द जर त्या वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य सीडी मध्ये ओळखायचं. पीडीचं वाक्य कसं ओळखायचं, तर हे पीडीचं सूत्र झालं, हे जे आहे हे लिहून घ्या, हे सूत्र आहे. आणि पीडीचं ओळखण्याची खूण कोणती, तर पीडी ओळखण्याची खूण म्हणजे ऍज किंवा सो आणि त्याच्यानंतर परत ऍज, हे आहे पीडी ओळखण्याची खूण. ऍज मध्ये हे जे आहे विशेषण जे आहे ऍडव्हर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह जे आहे ते ऍज मध्ये आलेलं असेल किंवा सो ऍज मध्ये आलेलं असेल तर ही याची खूण आहे. आता आपण हे दिलेलं जे वाक्य आहे हे कसं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करता येईल हे बघूया. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये हे वाक्य करताना आपल्याला इथे धिस फिलिंग आणि एनी अदर थॉट याच्यामध्ये तुलना आहे. धिस फिलिंग म्हणजे ही भावना आणि एनी अदर थॉट म्हणजे इतर दुसरे विचार यांच्यामध्ये स्ट्रॉंगर फिलिंग आहे. आता आपल्याला हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना आपण हे वाक्याची सुरुवात नो अदरने करू. नो अदर. आता हा नो अदर कुठून आला, तर याच्यामध्ये नो नॉट नकार नाही आहे म्हणून आपण नो टाकला वाक्याच्या सुरुवातीला. नो एनी अदर असेल तर नो अदर करायचं, एनी अदर असेल तर नो अदर ने वाक्य ते करायचं. एनी अदर आलेला याच्यामध्ये आपण नो अदरने सुरुवात केली. नो अदर थॉट. नंतर टू बीचं रूप घेऊ आपण इज. आता ऍज मध्ये आपल्याला घ्यायचं आहे इज. इथं सोच्या ऐवजी आपण मचच्या ऐवजी आपण सो घेऊ किंवा ऍज घेतलं तरी चालेल. ऍज स्ट्रॉंग STRONG, ऍज स्ट्रॉंग STRONG, ऍज स्ट्रॉंग, ऍज धिस फिलिंग, अशा प्रकारचं हे वाक्य होईल. म्हणजे आपण ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतलं, पहिले ओ घेतलं, नंतर टू बी घेतलं, नंतर आता याच्यात नॉट आधीच टाकला आपण, हा थॉट आपण घेतला, नंतर इज घेतलं, नंतर टू बीचं रूप घेतलं, नंतर ऍज मध्ये मूड विशेषण जे आहे ते घेतलं आणि नंतर सब्जेक्टला आपण ऑब्जेक्ट बनवलं. अशा प्रकारे आपल्याला डिग्री जी आहे पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह. परत आय एम गोइंग टू रिपीट हिअर वन थिंग की जेव्हा दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन बाबी यांच्यामध्ये तुलना असेल तेव्हा पॉझिटिव्ह आणि डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्येच ते वाक्य करता येत असतं. त्याच ठिकाणी त्या डिग्रीचा वापर करायचा. हा विद्यार्थी मित्र हो, हा माझा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला कसा वाटतो याला लाईक करा, याला तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि इतकंच नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.